नमस्कार. ओम नमः शिवाय. हे कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. हे पिनाक फणी डमरूधरा, हे नागभूषणा सर्वेश्वरा उमावरा महेश्वरा, हे जय जय चंद्रमौळी काशी नरेश राजा त्रिलोचन सादर वंदन करत आहे. हे भगवन, मातृदेवो भव, पितृदेवो भव, गुरुदेवो भव आणि देवदेवो भव या चतुर्गुरूंच्या आशीर्वादाशिवाय या माझ्या राजप्रासादाला आम्ही कधीही प्रारंभ केला नाही. गुरुदेवतेच्या मुखातून बाहेर पडणारे प्रेरणादायी शब्द अजूनही आठवत आहेत. हे राजा त्रिलोचन, हस्तस्य भूषणम दानम, सत्यम कंठस्य भूषणम, कर्णस्य भूषणम शास्त्रम, भूषणम किम प्रयोजनम. हाताचा खरा दागिना म्हणजेच दानधर्म करणे होय. कंठाचा खरा दागिना नेहमी सत्य बोलणे आणि कानाचा खरा दागिना काय असेल, शास्त्र श्रवण करणे. हे दागिने विश्वाच्या माणसाजवळ आहेत, त्याच्यासारखा श्रीमंत दुसरा कुणीच नाही. हे भगवंत, करता गर्विता तू आहेस, निमित्त मात्र मी होय. आणि म्हणून एकच प्रार्थना तुझ्या चरणाजवळ देवा, अपवित्र वाणी नको माझ्या मुखा, त्याहुनी मुकाबराचं पापाची वासना देवा नको जाऊ डोळा. भगवंत, त्याहुनी आंधळा बराचं निंदेचे श्रवण देवा नको माझ्या करणार. भगवंत, त्याहुनी बधीर बराचं तुझी या सत्तेने तुझे गुण गाव, जेणे सुखी राहू सर्व काळ. तूच श्रोता, तूच वक्ता देवा, ज्ञानासी अंजन सर्व होणे जाणे देवा तुझ्या हाती. दुरी दांते तिमिर जाओ, विश्वस धर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाभो प्राणी जात. हे भगवंत, प्रत्येक प्राणी मात्राच्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्या, दुःखाचा लवलेश कुणाच्याही जीवनात असू नये एवढीच तुझ्या चरणी सविनय प्रार्थना, सविनय प्रार्थना, सविनय प्रार्थना. तू सकला गौरी शंकरा, तू सकला गौरी शंकरा परमा.